न कळे निसंदेह. आणि हा गुरु विना अनुभव कैसा कळेल? हा जो गुरु शिवाय अनुभव कळू शकत नाही. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भवा आहे देव तरी हाच सुलभ उपाय. हाच फक्त उपाय सुलभ आहे की आपल्याला जर देव व्हायचा असेल तर. म्हणून आपल्याला देव होता येता आजही. मग देव होण्याची भक्ती आपण केली पाहिजे. देव स्वरूप आपण झालो पाहिजे. आपल्याला सुख पाहिजे तर आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विना जेव्हा सुख नये, हे रती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसा. आपलाच देव केल्याशिवाय आपल्याला सुख भेटणार नाही. म्हणून पहा, त्या विश्वात्मक देवाकडे तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली की हे मला देव माझ्यावर कृपा करा आणि हा विश्वात्मक देव मला अनुभवाला आणून द्या. आणि तसा देव भावाला आणून देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. तुमच्याकडे ती आहे, पण मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, अपराधी, तरी पाया वेगळा नका करू. मग असा जरी असलो तरी पण तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि ते ज्ञान मला तेवढं सांगा. ते ज्ञान सांगितल्याबरोबर आपल्या जीवनात जन्म मरणाची राठी सुटती. कारण ज्ञाने विना मोक्ष नोहे हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. ज्ञानाशिवाय मोक्ष भेटू शकत नाही. आणि ते ज्ञान जे आहे तसे देणारे समर्थ सद्गुरू आहेत. त्यांच्याकडे काय कमी आहे सांगा ना. देव जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्याला काही कमी राहील का आता? आपल्याला देव जर प्राप्त झाला तर देवापाशी काय कमी आहे? काहीच कमी नाही. म्हणून अभंगाच्या